गंगाघाट मोकळा करण्यासाठी महापालिकेची मोठी कारवाई. ऐतिहासिक दुकानेही जमीनदोस्त. नाशिक शहरातील ऐतिहासिक गंगाघाट परिसरात आज नाशिक महानगरपालिकेकडून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत तब्बल 150 वर्षांची परंपरा असलेले पांडे मिठाईसह अनेक दुकाने आणि फेरीवाले हटवण्यात आलेत. गंगाघाट परिसरात वाढलेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांना तसेच भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. याच पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली आहे. सकाळपासूनच सुरू झालेल्या या मोहिमेत अनेक अनधिकृत बांधकामे, स्टॉल्स आणि तात्पुरती दुकाने हटवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे पांडे मिठाई हे दुकान गेली सुमारे 150 वर्ष इथे सुरू होते. या कारवाईमुळे स्थानिकांमध्ये काही प्रमाणात नाराजीही व्यक्त करण्यात आली आहे. अनेकांनी ही ऐतिहासिक ओळख जपावी अशी मागणी केली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र स्पष्ट केले की सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण कोणतेही असो ते हटवणे आवश्यक आहे. गंगाघाट परिसर सुटसुटीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असून पुढील काळातही अशा मोहिमा सुरूच राहणार आहेत. दरम्यान या कारवाईमुळे परिसर मोकळा झाला असून भाविकांना घाटावर ये-जा करण्यास मोठा दिलासा मिळणार आहे. वृत्तसंकलन जितू कानडे, नाशिक.